बघूया 100% बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर होते। यावेळी शिर्डी जवळील काकडी गावात सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। याच कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला। यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला। पवारांविषयी व्यक्तिगतरित्या आदर असला तरी केंद्रीय कृषी मंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल मोदींनी विचारला। आपल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम केलं असं सांगत मोदींनी अजित पवार यांच्या समोर शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं। वैसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया याचा अर्थ त्यांनी कृषी खात्याचा अभ्यासच केला। पवारांवर टीका केली म्हणजे महाराष्ट्रात थोडीशी हेडलाईन वगैरे मिळते। पवार कृषी मंत्री असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नाव फक्त राजकारणासाठी वापरलं गेलं, मात्र 2014 नंतर हे चित्र बदलल्याचं मोदी म्हणाले। विरोधक कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी 2024 साली पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। तर मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा मोठा विकास होत असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक केलं। शिर्डीतल्या काकडी मैदानात शेतकरी महासन्मान मेळावा पार पडला। मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सबका साथ सबका विकास होत असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। आज मोदी साहेब राष्ट्र बळकट करण्याचं काम करत असताना आम्ही त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला। महायुती सरकारनं अनेक प्रकल्पांना गती दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। राज्यातल्या दुष्काळाचं संकट दूर करण्यासाठी केंद्रानं मदत करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आने वाली पीढ़ी मराठवाड़ा में, विदर्भ में और उत्तर महाराष्ट्र में अकाल नहीं देखेगी, ये विश्वास मैं आज व्यक्त करना चाहता हूँ और इसके लिए आपका आशीर्वाद मांगता हूँ। 2024 मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवला। कितने भी लोग रावण एक हो जाए, कितने भी इकट्ठा हो जाए, वो इंडी अलायंस का कुछ बना है बाल बाका नहीं कर सकते। पंतप्रधान मोदी ज्या कामांचं भूमिपूजन करतात ती कामं वायू वेगानं पूर्ण होतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी अनेक प्रकल्पांचं लोकार्पण केलं। निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण जलपूजन सुद्धा झालं। त्यामुळे नगर जिल्ह्यातल्या अनेक भागाची पाण्याची 53 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे। शिर्डी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी निळवंडे धरणाच्या दिशेनं हेलिकॉप्टरनं रवाना झाले। पंतप्रधानांनी निळवंडे धरण परिसराची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली। यानंतर निळवंडे धरणाचं जलपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। या धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। यावेळी धरणाच्या गेटमधून पाणी सोडण्यात आलं। निळवंडे धरणाची साठवण क्षमता 8.32 TMC इतकी आहे। हा प्रकल्प अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव या तालुक्यांसाठी जीवनदायी ठरणार आहे। या धरणामुळे या चारही तालुक्यातील जवळपास हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 53 वर्षांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागली। मात्र हा प्रकल्प पूर्ण झाला असला तरी अकोले तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मात्र प्रकल्पातल्या पाण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे। कारण अकोले तालुक्यातल्या शेतकऱ्यांना उजव्या कालव्याद्वारे पाणी मिळणार आहे। या कालव्याचं काम अपूर्ण आहे। हे काम लवकर करण्याची मागणी होतीये। अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचं पाणी तब्बल 53 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इथल्या शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलं। मात्र त्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षांच्या कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे 900 कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचं 90% काम पूर्ण केलं। मोदीजी आपण फीत कापून खुशाल श्रेय घ्यावं, कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही। यात आमचा खरा आनंद समावलेला आहे असं ट्विट करत जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। सत्ताधाऱ्यांनी या ट्विटला तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। अशा पद्धतीची भाषा करून मला वाटतं की नाक कापून अपशकून करण्याचा प्रयत्न करण्याची जी मन आहे ती मन ऐकून खरी करण्याचा मनापासून प्रयत्न करतात। सर्व लोकांना सर्व काही माहिती आहे, कारण जे लोकांमध्ये राहतात, काम करतात, त्याचं श्रेय घेण्याचा कोणी किती प्रयत्न केला
तरी लोकांना वस्तुस्थिती माहिती आहे ते निळवंड केलं कोणी. जवळपास 53 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इथल्या शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडेचं पाणी पोहोचलं. त्यावरून श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचं चित्र होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी शिर्डी आणि नगरमधल्या विविध विकास कामांचं प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधान साईनगरीमध्ये पोहोचले. पंतप्रधान शिर्डीतल्या साई मंदिरात पोहोचले. तब्बल 5 वर्षांनंतर पंतप्रधान शिर्डीत साई दर्शनासाठी आले. यावेळी पाद्यपूजेसह साई दर्शन घेत आरती संपन्न झाली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर राज्यपाल रमेश बैस हे देखील मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्यावेळी साई मंदिर अर्धा तास बंद ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर संस्थांच्या वतीनं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर शिर्डीच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक वातानुकूलित सुसज्ज अशा दर्शन रांगेचं लोकार्पण करण्यात आलं. तिरुपती बालाजी मंदिराच्या दर्शन रांगेच्या धर्तीवर दररोज 10,000 भाविकांना दर्शन घेता येईल अशा पद्धतीची भव्य अशी दर्शन रांग शिर्डीच्या साई मंदिरात साकारण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दर्शन रांगेचा लोकार्पण सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला धक्का बसलाय. अजित पवार गटाचे नेते कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष चंगेज खान यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेत मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द दिला. त्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय. शपथ तुम्ही घेतली, आदर आहे, पण मार्ग काय तो सांगा. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावरूनही ठाकरेंनी मोदींना विशेष विनंती केली. पंतप्रधानांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे. बुधवारी एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चंगेज खान ठाकरे गटात सहभागी झाले. त्यावरून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय. आउटगोईंग सत्तेच्या दिशेने चाललेले आहेत आणि इनकमिंग आहे ते सत्ता आणण्याच्या दिशेने चाललेले आहेत. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याला सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केलं. शांततेच्या मार्गानं आरक्षणाची लढाई जिंकायची आहे असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. मात्र मराठा तरुण आक्रमक झाला असून याचा पहिला फटका गुणरत्न सदावर्तेंना बसला. काही तरुणांनी सकाळीच गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या परळ इथल्या क्रिस्टल टॉवरमध्ये राहतात. क्रिस्टल टॉवरच्या पार्किंगमध्ये असलेल्या गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची 3 तरुणांनी तोडफोड केली. हे 3 तरुण हातात काठ्या घेऊन आले. त्यांनी अंधाधुंदपणे सदावर्तेंच्या 2 गाड्यांच्या काचा फोडल्या. अत्यंत आक्रमक होत या तरुणांनी सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे या तरुणांनी पार्किंगमधल्या इतर वाहनांना हात सुद्धा लावला नाही. फक्त सदावर्ते यांच्याच दोन्ही वाहनांची तोडफोड केली. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे हे 3 तरुण मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी या 3 तरुणांना ताब्यात घेतलंय. वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेनं मराठा आरक्षण रद्द झालं होतं. त्यामुळे तेव्हापासूनच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजात रोष आहे. मुंबईत गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. 3 तरुणांनी सदावर्तेंच्या राहत असलेल्या इमारतीत शिरून ही तोडफोड केली. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्तेंनी गंभीर आरोप केलेत. मुंबईत गुणरत्न सदावर्ते राहत असलेल्या क्रिस्टल टॉवरमध्ये शिरून त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्याची माहिती मिळते. त्यामुळे हे तरुण मराठा आंदोलनाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर आरोप केलेत. मनोज जरांगेंना तातडीनं अटक करावी अशी मागणी सदावर्तेंनी केली. तसंच हीच का जरांगेंच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या असा सवाल सदावर्तेंनी उपस्थित केलाय. अशा जरांगेला तातडीनं अटक करा. कुटुंबियांना सुद्धा गेल्या काही दिवसापासून धमक्या येत असल्याचा आरोप सदावर्तेंनी केलाय. सेनला सुद्धा मारण्याच्या आणि जयश्री पाटलांना सुद्धा उचलून नेण्या इतपत धमक्या आहेत. पोलिसांनाही या हल्ल्याबाबत माहिती होती असा आरोप सदावर्तेंनी केला. सरकारनं जरांगेंचे लाड थांबवावेत, अन्यथा आपणही उपोषण करू असा इशारा सदावर्तेंनी दिलाय.
गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। या तोडफोडीनंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। या प्रकरणी सदावर्तेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली। गाड्यांच्या तोडफोड प्रकरणाला मराठा आंदोलक मनोज जरांगे जबाबदार असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। जरांगे यांना अटक करावी अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। सदावर्ते यांच्या याच आरोपांना मनोज जरांगेंनी उत्तर दिलंय। सदावर्तेंचे आरोप फेटाळून लावत आपलं आंदोलन शांततामय मार्गाने सुरू असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। जरा मालकानं जरा त्यांच्यावर जरा आवर घालावा, याच्यात मालक बदनाम व्हायला लागलाय, मालकाच्या जरा लक्षात येईना। हीच का शांततामय आंदोलनाची व्याख्या असा सवाल सदावर्तेंनी केला होता, त्याला मनोज जरांगेने उत्तर दिलंय। मराठा समाज शांततेत हजारो गावात आंदोलन करतोय, आणखीन हजारो गावात उभा राहणार आहेत। महाराष्ट्रातल्या 100% गावात सदावर्ते मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही असं जरांगे पाटील म्हणाले। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा अध्याय सुरू झाला। दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची 3 तरुणांनी तोडफोड केली। तोडफोड करणारे तरुण मराठा आंदोलक असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। मात्र तोडफोडीनंतर सदावर्ते आणि जरांगे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात। असं असताना सत्ताधारी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात जर कोणी घालवला कारणीभूत असेल तर तो हा चकना गुणरत्न सदावर्ते आहे आणि याची गाडीच नाही, याचा कायमचा बंदोबस्त व्हायला पाहिजे होता। सदावर्ते यांनी जरांगेंच्या अटकेची मागणी केली असताना संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत। अमरावती शहरात शोभानगर आणि VMV परिसरात बिबट्याचा संचार सुरूच आहे। या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र वन विभागाला अजून यश आलेलं नाहीये। अमरावती शहरातल्या शोभानगर मधल्या मणिपूर लेआउटमध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहेत। हा बिबट्या शोभानगर परिसरातून VMV परिसरात दाखल झाला। बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वन विभागाची मोहीम सुरू आहे, मात्र बिबट्या प्रत्येक वेळी पथकाला हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं। या बिबट्यानं काल एका नागरिकावर हल्ला केला तर वन विभागाच्या गाडीवरही झडप मारली। बिबट्याच्या वावरामुळे अमरावतीतील नागरिक दहशतीत आहेत। कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते। रस्त्यानं एकटा जाणारा दिसला की त्याच्यावर कुत्र्यांकडून झुंडीनं हल्ला चढवला जातो। कोल्हापुरात रोज 6 जणांवर हल्ले होत असून मोकाट कुत्र्यांना आवरण्याची गरज निर्माण झाली आहे। गेल्या आठवड्याभरात 400 पेक्षा अधिक जण कुत्र्यांनी चावा घेतल्यानं CPR रुग्णालयात लस घ्यायला रांग लावून आहे। कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय। कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यात गेल्या 6 महिन्यात 1000 नागरिक जखमी झालेत। रस्त्यानं एकटा माणूस जायला निघाला की लगेच कुत्र्यांनी हल्ला चढवलाच म्हणून समजा। रात्री अपरात्री तर गाडीच्या मागे लागून कुत्र्यांनी अनेकांना बेजार केलंय, त्यामुळे अनेक अपघात घडलेत। CPR रुग्णालयात रोज सरासरी 70 ते 80 जण रेबीज प्रतिबंधात्मक लस घेत आहेत। कुत्र्यांच्या या हल्ल्यानं कोल्हापूरकर त्रस्त झालेत। मुलं, वृद्ध माणसं किंवा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या यांच्यावर अचानक हल्ला करून कुत्रे त्यांच्या मागे लागतात। तर ऑन एन ॲव्हरेज 6 पेशंट्स पर डे आपल्याकडे इथं येतात। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागला। कुत्र्यांचा हैदोस वाढल्यानं कोल्हापूर महानगरपालिका नेमकी करतेय तरी काय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय। बीड जिल्ह्यात 2 भीषण अपघात झालेत। या 2 भीषण अपघातात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या अपघातातील 10 जणांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होतीये। बीड अहमदनगर महामार्गावर ट्रकला रुग्णवाहिकेनं पाठीमागून धडक दिल्यानं पहिला अपघात झाला। बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास दौला वडगाव इथं अपघात झाला। या भीषण अपघातात डॉक्टरसह 4घांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झालाय, तर दुसरा अपघात सकाळी 6 वाजता झाला। जामखेड अहमदनगर महामार्गावरच्या आष्टा फाट्याजवळ ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला। सागर ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून बीडकडे जात होती। यात अंदाजे 30 प्रवासी होते। रात्रीचा प्रवास करत ही ट्रॅव्हल्स पहाटे बीड जिल्ह्यात पोहोचली। सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्यानं बसचा अपघात झाला। यात 6 जणांचा मृत्यू झालाय। इथं धावत आलो त्यावेळेस ती गाडी तिथं पडलेली होती। गाडी ह्या पुलाला लागून तिथपर्यंत 300 फुटापर्यंत घासत गेली होती।
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जामखेड आणि आष्टी इथल्या शासकीय आणि काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अति गंभीर जखमींना अहमदनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नुकताच राज्यभरात नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला। नवरात्रोत्सवात राज्यातील सर्व शक्तिपीठं भाविकांनी गजबजून गेलेली पाहायला मिळाली। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पोहोचले होते। आता नवरात्रोत्सवातील 9 दिवसांमध्ये भाविकांनी तुळजाभवानीच्या चरणी भरभरून दान केल्याचं समोर आलंय। नवरात्रीच्या 9 दिवसात तुळजाभवानी चरणी 4.25 कोटी रुपयांची भर पडली आहे। याच 9 दिवसात 1.25 किलो सोनं, 12 किलो चांदी भाविकांनी तुळजाभवानीला अर्पण केली आहे। या कालावधीत सर्वाधिक 1,93,00,000 रुपये दर्शनातून मिळालेत, तर दानपेटीत फक्त 1,57,00,000 रुपये दान स्वरूपात भक्तांनी देवीच्या चरणी टाकले। यंदाच्या नवरात्रोत्सवावर दुष्काळ आणि आंदोलनाचं सावट होतं, मात्र असं असतानाही भाविकांनी तुळजाभवानीला भरभरून दान केल्याचं मोजदाद केल्यावर समोर आलंय। ज्येष्ठ कीर्तनकार हबप बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी नवी मुंबईतल्या नेरूळ इथं अखेरचा श्वास घेतला। बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता नेरूळ इथं अंत्यसंस्कार होणार आहेत। ज्येष्ठ निरूपणकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं उभं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं। बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला। निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव होतं। त्यांच्या घरात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जाते। बाबा महाराजांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली। चुलते अप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडून बाबा महाराज सातारकरांनी परमार्थाचे धडे गिरवले। बाबा महाराजांनी त्या काळी इंग्रजी माध्यमातून 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं। वयाच्या 8व्या वर्षापासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे। तिथूनच त्यांच्यावर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले। विठ्ठलाचं कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घालवलं। बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्यातून भक्त जमायचे। या सरस्वती पुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।